हॅलो अँड वेलकम बॅक. आज मी जाते डीमार्ट मध्ये आणि आज मी या व्लॉग मध्ये एकदम नवीन आलेले डीमार्ट मधले फ्रेश प्रोडक्ट्स तुम्हाला दाखवणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजचा व्लॉग खूप स्पेशल आहे कारण डीमार्ट मध्ये आलेल्या न्यू प्रोडक्ट्सचा फुल अपडेट मी तुमच्यासोबत घेऊन आले आहे. बजेट फ्रेंडली आणि युजफुल आयटम्स. जर तुम्हीही डीमार्ट मध्ये जाण्यासाठी प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ लास्ट पर्यंत न स्किप करता बघा, म्हणजे तुम्हालाही काही आयडियाज येऊन जातील. तर हे आहेत व्हेजिटेबल्स किंवा फ्रूट कंटेनर जे आपण फ्रीज मध्ये ठेवू शकतो. या अशा टाइपच्या कंटेनर्सने फ्रीज छान ऑर्गनाइज होतं. हे जार्स असे वाटतात ना की काचेचे आहेत, पण हे प्लास्टिक पासून बनवलेले आहेत आणि खूप ड्युरेबल पण आहेत. डीमार्ट मध्ये असे भरपूर प्रकारचे ऑर्गनायझर पाहायला मिळतात. हा प्लास्टिकचा स्टोरेज बॉक्स आहे. आपण यात कुठल्याही गोष्टी ऑर्गनाइज करण्यासाठी याचा यूज करू शकतो. फ्रीज मध्ये भाजी स्टोर करण्यासाठी तर हे बेस्टच आहेत, पण आपण यात ज्वेलरी किंवा दुसऱ्याही छोट्या छोट्या कुठल्याही गोष्टी यात स्टोर करू शकतो. आज डीमार्ट मध्ये फिरते वेळेस मला काही एकदम नवीन प्रोडक्ट्स दिसले, जे सगळे मी आजच्या व्लॉग मध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी व्लॉग लास्ट पर्यंत बघा. डीमार्ट मध्ये ना मस्त बजेट फ्रेंडली शॉपिंग होते. आता संक्रांत पण जवळ आलेली आहे, त्यामुळे जर तुम्ही वाण देण्यासाठी काही ऑप्शन्स पाहत असाल तर तेही प्रोडक्ट्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हा आहे सिट्रस ज्युसर आणि हा मला नवीन दिसला डीमार्ट मध्ये. आपण याच्या हेल्पने ऑरेंज मधला जो ज्यूस असतो तो स्क्वीज आउट करू शकतो किंवा मग लेमनचा पण ज्यूस याने काढू शकतो आपण. या आहेत बॅग सील करण्यासाठीच्या क्लिप्स, म्हणजे जे लेफ्ट ओव्हर ओपन पॅकेट्स असतात ना ते आपण याने सील करू शकतो. मला असं वाटतं की हे मस्ट हॅव किचन प्रोडक्ट आहे, कारण याने ओपन पॅकेट्स मस्त सील होतात आणि आपले प्रोडक्ट्स छान टिकतात. ही छोटीशी स्टेनलेस स्टील म्हणजे ट्रायप्लाय वाली कढई दिसली मला. मस्त छोट्याशा साईज मध्ये ही कढई अवेलेबल होती तिथे. हा जो कुकिंग पॉट बघताय तुम्ही तो सेम माझ्याकडे आहे आणि हा खूप हेवी पण आहे. आपण याचा यूज भाजी किंवा दूध गरम करण्यासाठी पण करू शकतो. त्यानंतर मला हा नवीन चॉपिंग बोर्ड दिसला डीमार्ट मध्ये. आता असे स्टेनलेस स्टील वाले चॉपिंग बोर्ड्स खूप ट्रेंडिंग मध्ये आहेत, पण डीमार्ट मध्ये जी प्राइस आहे ना एवढे स्वस्त तुम्हाला कुठेच मिळणार नाहीत. आणि हा जो वुडन चॉपिंग बोर्ड बघताय तो पण मला नवीनच वाटला, म्हणजे याचा नवीन शेप आहे छान. माझ्या हातामध्ये तुम्ही जी ही बास्केट बघताय ही बास्केट मला खूप युजफुल वाटली. आपण याचा फ्राईंग साठी यूज करू शकतो, म्हणजे फ्राईज बनवण्यासाठी किंवा मग कुठल्याही गोष्टी आपण फ्राय करण्यासाठी याचा यूज करू शकतो. हे डीमार्ट मध्ये नवीन डस्टबिन दिसले मला. याची क्वालिटी खरंच खूप छान होती. मस्त प्रीमियम लुक आणि सॉफ्ट क्लोजिंग लीड आहे याला. या डस्टबिन मध्ये स्क्वेअर शेप आणि राऊंड शेप असे दोन ऑप्शन्स अवेलेबल आहेत इथे. हे एक वेगळ्या टाइपचं डस्टबिन दिसलं मला. यात मधल्या साईडला एक कंटेनर आहे जो पॅडल प्रेस केल्यानंतर पॉप होतो वरती. हा पण डस्टबिन मध्ये मला एक छान ऑप्शन वाटला, पण याची थोडीशी साईज छोटी होती. पण आपण याला ओला कचरा टाकण्यासाठी किचन मध्ये यूज करू शकतो आणि याची क्वालिटी पण छान आहे. डीमार्ट मध्ये भरपूर टाइप्सचे कुकवेअर्स पण अवेलेबल होते. हा प्रेस्टिजचा नॉनस्टिक तवा दिसला मला आणि याची क्वालिटी खरंच खूप छान आहे. डीमार्ट मध्ये या सगळ्या वस्तू खरंच खूप छान क्वालिटी मध्ये आणि तेही एकदम अफोर्डेबल प्राइस मध्ये असतात. हा कुकर बघा, याचा शेप किती छान आहे. चला आता आपण बघूया काही संक्रांतीसाठी वाण देण्यासाठीचे ऑप्शन्स. डीमार्ट मध्ये असे छोट्या साईजचे ट्रे मिळतात, म्हणजे यात 1 ते 2 कप आरामात बसतात. हा मला एक छान ऑप्शन वाटला वाण म्हणून देण्यासाठी. या ट्रे मध्ये भरपूर डिझाईन्स पण अवेलेबल आहेत इथे. डीमार्ट मध्ये मला हा कॉफी कप नवीन दिसला. यात 3-4 कलर्स पण अवेलेबल आहेत. हा आहे कप ज्यात आपण सूप सर्व करू शकतो. यात 2-3 कलर ऑप्शन पण अवेलेबल आहेत. जर तुम्हालाही डीमार्ट मध्ये शॉपिंग करायला आवडत असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट मध्ये सांगा आणि अशा शॉपिंग ब्लॉग साठी चॅनलला सबस्क्राईब करा. मी जेव्हा डीमार्ट मध्ये जाते तेव्हा हा सेक्शन मी नक्की एकदा तरी चेक करते, कारण डीमार्ट मध्ये जेवढे स्वस्त हे ग्लास जार्स मिळतात ना, मला वाटतं ते एवढे स्वस्त कुठेच मिळत नसतील. हे नवीन कलेक्शन दिसलं मला डीमार्ट मध्ये. याचा शेप बघा किती सुंदर आहे. या जारला वुडन वाली एक लीड दिलेली आहे, ज्याने याला छान प्रीमियम लुक येतो आणि किती अफोर्डेबल प्राइस मध्ये हे जार्स अवेलेबल आहेत. हे आहे ग्लास ऑइल डिस्पेन्सर बॉटल.
क्वालिटी ही खरंच खूप छान होती याची. आणि आपण जर हे बाहेर घ्यायला गेलो ना तर हे खूप महाग मिळतात, पण डीमार्ट मध्ये एवढ्या अफोर्डेबल प्राइस मध्ये अवेलेबल आहेत. मी तुम्हाला एक बॉटल ओपन करून दाखवते. अशा टाइपच्या ऑइल डिस्पेन्सर्सने काउंटर टॉपला छान लुक येतो. काउंटर टॉप छान ऑर्गनाइज दिसण्यासाठी याची खरंच खूप हेल्प होते. माझ्याकडे पण आहेत अशा टाइपच्या बॉटल्स. या काचेच्या जारचा आपण यूज करू शकतो किचन मधले मसाले स्टोअर करण्यासाठी. पण ग्लास जार घेते वेळेस नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे हे जार्स असे शक्यतो डिझाईन्स मध्ये घेऊ नका. या डिझाईन मुळे हे जार्स क्लीन करायला थोडे कठीण जातात. ही जी डिझाईन आहे ना, यात नंतर कचरा जाऊन बसतो आणि ते निघायला थोडं कठीण जातं. म्हणून मी नेहमी प्लेन ग्लास जार्स प्रेफर करते. डीमार्ट मध्ये आर्टिफिशियल फ्लावर्सचं कलेक्शन पण सुंदर आलेलं आहे आता. हे आहेत ज्यूट फिनिश मध्ये पॉट दिलेले त्याच्यासोबत, जे खूप सुंदर दिसतात दिसायला. याची क्वालिटी बघा, खूप छान क्वालिटी मध्ये अवेलेबल आहेत हे पॉट मला पर्सनली खूप आवडलेले. हेच जर आपण मॉल मध्ये घ्यायला गेलो ना तर याची प्राइस खूप जास्त असते, पण हे डीमार्ट मध्ये किती कमी प्राइस मध्ये अवेलेबल आहेत. आणि याची क्वालिटी पण खूप छान आहे. म्हणजे कमी प्राइस मध्ये बेस्ट वस्तू मिळतात डीमार्ट मध्ये. डीमार्ट मध्ये हँड बॅगचं पण नवीन सुंदर कलेक्शन आलेलं आहे. या बॅगचा कलर आणि डिझाईन खूप सुंदर होती. या बॅग मध्ये 2 कलर्स अवेलेबल आहेत इथे. एक पिंक कलर आणि दुसरा होता ब्लॅक कलर. मला पिंक कलर छान वाटलेला. आता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे काही सोप डिस्पेन्सर्स. हे सोप डिस्पेन्सर्स नवीन दिसले मला, जे प्लास्टिक आणि वुडन लीड सोबत आलेले आहेत. या डिस्पेन्सर्स मध्ये 2-3 कलर्स अवेलेबल आहेत. आपण हे वॉश बेसिन जवळ यूज करू शकतो किंवा मग किचन सिंक जवळ पण आपण याचा यूज करू शकतो. मला डीमार्ट मध्ये या क्यूट अशा डस्टबिन दिसल्या. याच्या टॉप पार्टला एक नॉच दिलेला आहे, जिथे प्रेस केलं की ही डस्टबिन ओपन होते. या डस्टबिन आपण किचन मध्ये यूज करू शकतो किंवा ऑफिस टेबलच्या जवळ पण आपण याचा यूज करू शकतो. आणि या डस्टबिन मध्ये हे 2 ऑप्शन्स अवेलेबल आहेत, जे की मला खूप क्यूट वाटले. याची क्वालिटी ही बेस्ट आहे. हे आहेत प्लास्टिक मध्ये मोठ्या साईज मध्ये बोल्स. यात आपण फ्रूट स्टोअर करू शकतो. या टाइप्सच्या बोल्सचा आपण भरपूर प्रकारे यूज करू शकतो घरामध्ये. आणि इथे यात खूप सुंदर कलर्स पण अवेलेबल आहेत. हा पण एक फ्रूट स्टोअर करण्यासाठी बाउल आहे आणि जो खूप अफोर्डेबल प्राइस मध्ये अवेलेबल आहे डीमार्ट मध्ये. डीमार्ट मध्ये खूप सुंदर सुंदर किचन ॲप्रन्स पण अवेलेबल आहेत. यात भरपूर कलर्स, प्रिंट्स पण अवेलेबल आहेत. डीमार्ट मधल्या फ्लोअर मॅट्सची क्वालिटी खरंच खूप छान असते आणि तेही एकदम कमी प्राइस मध्ये. मी डीमार्टच्याच मॅट यूज करते आणि त्या खूप दिवस टिकतातही. या आहेत मायक्रोफायबरच्या टॉवेल्स, म्हणजे किचन मध्ये आपण याचा यूज करू शकतो. या टॉवेल्स 5 पीसच्या सेट मध्ये येतात. या नॅपकिनची साईज थोडी छोटी आहे, पण क्वालिटी खरंच खूप छान आहे. चला आता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे डीमार्ट मधले सोफा कव्हर्स. डीमार्ट मध्ये भरपूर नवीन नवीन प्रकारचे सोफा कव्हर्स आलेले आहेत. त्यातले हे व्हाईट कलरचे सोफा कव्हर्स खरंच मला खूप आवडलेले.
माझ्या हातात तुम्ही जे सोफा कव्हर बघताय त्याची साईज खरंच खूप मोठी आहे. म्हणजे याची साईज आहे 9 फीट लॉंग. जर तुमचा लॉंग सोफा असेल मोठ्या साईज मध्ये तर तुम्ही हे नक्की एकदा चेकआउट करू शकता. डीमार्ट मध्ये भरपूर सोफा कव्हरचे कलर्स पण अवेलेबल आहेत. आता आपण पाहूया मोठ्या साईजचे स्टोरेज कंटेनर जे आपण घरात यूज करू शकतो. या बॉक्सचा यूज आपण ज्वेलरी स्टोअर करण्यासाठी करू शकतो किंवा या बॉक्समध्ये कॉस्मेटिक्स पण छान ऑर्गनाइज होतील. आणि याची साईज पण छान मोठी असल्यामुळे यात भरपूर प्रोडक्ट्स पण फिट होतील. कॅरी करण्यासाठी पण खूप छान आहे. हा पण एक स्टोरेज कंटेनर मला छान वाटला. याची क्वालिटी खरंच मस्त आहे. आपण यात लहान मुलांचे टॉय स्टोअर करून ठेवू शकतो. अशा प्लास्टिक कंटेनर्सच्या हेल्पने आपण घर छान ऑर्गनाइज करू शकतो. म्हणजे घरातल्या यात छोट्या किंवा मोठ्या वस्तूही छान फिट होतात. आणि या अशा टाईपच्या डब्यांचा आपण डाळ, तांदूळ ठेवण्यासाठी यूज करू शकतो. डीमार्ट मध्ये यात भरपूर साईज पण अवेलेबल आहेत. डीमार्ट मध्ये भरपूर नवीन कलेक्शन आलेलं आहे कर्टन्सचं. जर तुम्हाला घरासाठी कर्टन्स हवे असतील तर इथे भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत. या फोल्डेबल चेअर लहान मुलांसाठी मला बेस्ट वाटल्या. हे डोअरमॅटचं कलेक्शन पण मला नवीन वाटतंय डीमार्ट मध्ये. यात कलर्स तर एवढे क्यूट अवेलेबल आहेत इथे. या मॅट्स आपण लहान मुलांच्या बेडरूम मध्ये यूज करू शकतो. हे जे रनर्स तुम्ही बघताय हे आपण कॅबिनेट मध्ये टाकू शकतो. याने कॅबिनेट छान क्लीन राहतात. तर कसे वाटले तुम्हाला मी तुमच्यासोबत शेअर केलेले डीमार्ट मधले प्रोडक्ट्स? आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय.